नमस्कार. नमस्कार नमस्कार. आता आपण नाथपंथी वेशभूषा बघितली आणि त्याच्यात आपण काय बघितलं की त्याच्यात आध्यात्मिक अर्थ पण सामावलेला आहे. तर हा जो नाथांचा आध्यात्मिक अर्थ आहे वेशभूषेचा, हा एक थोडासा वेगळा अर्थ आहे. कारण हा पोशाख, हा धर्म इतर धर्मांपेक्षा खरंच खूप वेगळा आहे. तर ह्याच्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते. ती कोणती गोष्ट आहे? तर जेव्हा एकदा मच्छिंद्रनाथांना ब्रह्मरूपाचं ज्ञान झालं आणि त्यांना दर्शन सुद्धा शिवाचं झालं. त्यांनी मच्छिंद्रनाथांना शिवाचं खरोखर दर्शन झाल्यावर मच्छिंद्र लहान मुलां जसं आपल्या आजी आजोबांकडे हट्ट करतात तसं मच्छिंद्रनाथांसारख्या शिष्याने शिवाजवळ एक हट्ट केला. कसं असताना आई जशी आपल्या मुलाचे हट्ट पुरवते, आजी आजोबा आपल्या नातवंडांचे हट्ट पुरवतात, तसं गुरु सुद्धा आपल्या शिष्यांचे हट्ट पुरवतो बरं का. आणि ते हट्ट पुरवण्यात इतका आनंद असतो त्यांना की ते असं म्हणतात की त्यांनी शिवाजवळ एक हट्ट धरला. काय हट्ट धरला? मला की नाही हा पोशाख द्या तुमचा. कुणाला हट्ट केला? साक्षात मच्छिंद्रनाथ. कुणाला केला मच्छिंद्रनाथांनी? साक्षात शिवाला, आदिनाथांना. मला तुमच्यासारखा पोशाख हवा. शेवटी शिवाने आपल्या पूर्ण मुद्रा मच्छिंद्रनाथांना दिल्या. आदिनाथांची मुद्रा ही कानिफनाथांची कानफटी आहे. त्यामुळे वेरूळच्या एका शिवमूर्तीवरून लक्षात येतं की तिथल्या कथेला हे धार्मिक अर्थ आहे. अजंठा वेरूळ मध्ये तुम्ही गेला असाल आणि तिथल्या जर शिवाच्या मूर्ती बघितल्या असाल तर काही शिवाच्या मूर्ती आहे. नुसतं मूर्त्या फिरकत पुढे जायचं नाही. त्याच्यातली कथा, प्राचीनता आणि अर्थ समजून घ्या. आणि ते नाथपंथी स्थान कसं आहे हे समजून घ्या. आम्ही मध्यंतरी परवा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा एका शिवाच्या मंदिरात गेलो. ते शिवाचं मंदिर 1200 वर्षापूर्वीच आहे आणि त्याच्या पाठीमागच्या सगळ्या कथा आम्हाला समजल्या. आणि त्या कथा समजत असताना तिथे नाथ कशा आहेत आणि त्याच्यातलं ज्याला आपण म्हणतो आर्किओलॉजी कशी आहे, नाथपंथी खुणा कशा आहेत, फोडलेल्या मूर्त्यांच्या पाठीमागचा इतिहास भूगोल काय आहे, हे सगळं समजून घेताना लक्षात आलं, अरे कला, शास्त्र, ज्ञान आणि इतिहास, विज्ञान हे किती एकामेकांच्या हातात हात घालून जातंय. आपण मात्र वाटतं आम्हाला आम्ही बरंच केलं, पण तसं नाहीये. त्यामुळे ही कोरीव काम असणारी मंदिरं, जसं पुण्यामध्ये एक शंकराचं मंदिर आहे, फार सुंदर शिल्पांचं ते उदाहरण आहे, नाथपंथी स्थान आहे. आता परवा आम्ही कोल्हापूरच्या जवळ हे एक नाथपंथी शिवाचं मंदिर, अंबरनाथला असं एक सुंदर नाथपंथी शिवाचं कोरीव काम असणारं मंदिर आहे. या ठिकाणी कोरलेल्या चित्रातल्या या ज्या मूर्त्या आहेत ना, शिवाच्या ज्या आहेत त्या नीट बारकाईने बघा. कानिफनाथ सॉरी, कानफाटी साधूंचं आपल्याला त्या ठिकाणी दर्शन झालेलं दिसतं. त्यामुळे नाथ संप्रदायात शैव, शाक्त, वैष्णवी साधनांचा त्यांनी अंगीकार केलेला आहे आणि म्हणून वेशामध्ये या साधनाचा अंतर्भाव आपल्याला दिसतो. वैष्णवी आचारामध्ये ते उभं गंध कपाळावर धारण करतात आणि अवधूतांची माधुकरी ते व्रत म्हणून करतात. तर डाव्या खांद्यावर माधुकरीची झोळी असते, यज्ञ अंगासाठी चिमटा असतो, अशा अनेक गोष्टी असतात हे आपण बघितलं. आता छातीवरील मेखला हा हठयोगातील साधनेचा परिपक्वतेचा भाग आहे. आता मच्छिंद्रनाथ शाक्त उपासनेचे प्रतीक म्हणून उभा शेंदूर लावतो आणि नवनाथ हिमाचल प्रदेशात प्रथम जेव्हा वावरले तेव्हा थंडीपासून संरक्षणाचा हा भाग त्याच्यात होता, म्हणून शरीर सौष्ठव होतं. दुसरा भाग हठयोगाचा होता, शरीराला स्थूलता येऊ नये म्हणून तेव्हा मेखला बांधली जायची. ही मेखला लोकरीची होती म्हणून थंडीपासून जरी संरक्षण असलं, त्याच्यातला
आध्यात्मिक दुसरा भाग म्हणजे त्यांचा अजपा जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा त्यांच्या शरीराला ती उष्णता झेपावी, नियंत्रित राहावी. आणि अजपा चालू झाल्यावर मेखली शरीरावर सहन करू शकतो, पण अजपाने वाढणार शरीरातलं उष्णतामान मेखली पूर्णपणे सर्वसाधारण ठेवते, नियंत्रणात ठेवते. रुद्रमायेचा वापर हा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी असतो. संप्रदाय हा कुंडलिनी प्रधान आहे, त्यामुळे योगी जेव्हा भावावस्थेत जातात आणि भावावस्थेत जातात म्हणजे नेमकं काय होतं, त्यांच्या शरीरात प्रकाश प्रवेश हा एक आणखीन वेगळा अभ्यासाचा विषय आहे. आणि कसं होणाऱ्या रक्तदाबावर रुद्र हा परिणामकारक पण शैव साधनेच ते प्रतीक असल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रित ठेवणं हा रुद्रमाळेचा एक महत्वाचा भाग आहे. नवनाथ हे जती असल्यामुळे डाव्या पायात ते कडे धारण करतात. ते कड धातूचं असतं आणि ते पंचमहाभूतांनी धातूनी बनवलेलं असतं. या नाथ संप्रदाय वेशाची प्राचीनता लक्षात घेतली तर फरक इतकाच आहे की परधर्मीय साधक हा फरक आपल्याला जाणवतो. नाथ संप्रदाय हा भागवत धर्माचा पुरस्कर्ता आहे. धर्म सहिष्णुता यांचा पिंड आहे. त्या नाथपंथी साधूला शरण गेल्यावर धर्माचा विचार न करता ते त्यांना शिष्यत्व देतात. हा माझ्या जातीचा आहे का, हा परक्या जातीचा आहे का, हा कोणत्या धर्माचा आहे, जात पात धर्म हा विचार या ठिकाणी नाही. हा शिष्य म्हणून योग्य आहे त्याला ते पुढे नेतात. आणि म्हणून या पंथात मुसलमानांपासून ते सर्वांपर्यंतची लोक आपल्याला दिसतात. म्हणूनच यात योग्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यांनी याचं पूर्ण स्टॅटिस्टिक नाथ संप्रदाय या ग्रंथात डॉक्टरी हजारी प्रसाद द्विवेदी यांनी मांडलेलं आहे. म्हणून हा ग्रंथ आहे, ग्रंथातनं आपल्याला अनेक गोष्टी उलगडत जातात. दुसरी गोष्ट या ह्याच्यात ज्यावेळेस पूजेला हवन विधीला किंवा दर्शनाला जातात तेव्हा या कपाळावर ते भगवी वस्त्र बांधतात. भगवी वस्त्र बांधतात. हे का बांधतात तर सुखी साधू पूर्वी हे बांधायचे आणि नाथ पंथात परिधानतेचा स्वीकार याच्यातून केलेला की आम्ही नाथपंथी आहोत, त्यामुळे हे शिरवस्त्र फेटा म्हणून बांधतात. मच्छिंद्रनाथ कानिफनाथ फेटा धारण करत होते. राजस्थान गुजरात विभागात सुद्धा आपल्याला असे फेटे परिधान केलेले दिसतात. त्याला काय म्हटलं जातं तर शिर वस्त्र असं म्हटलं जातं. पैठणच्या लक्ष्मीनाथांनी या शिर वस्त्रांचं एक सुंदर असं वर्णन केलं. आता हे लक्ष्मीनाथ कोण हो तर शिवदिन केसरींचे सुपुत्र. पैठणला शिवदिन केसरींची समाधी आहे. गोरक्षनाथांचे ते वारसदार मानले जातात. फार मोठा वाडा आहे, धुंडीराज वाडा असं त्याला म्हटलं जातं. त्यांची संजीवनी समाधी तिथे आहे. आणि अशा या पैठणच्या वाड्यामध्ये लक्ष्मीनाथ म्हणजे शिवदिन केसरीचे सुपुत्र यांनी या शीर वस्त्राचा उल्लेख फार सुंदर शब्दात केलाय, साध्या सोध्या सोप्यात केलाय. ते असं म्हणतात, शैली पुंगी कथा घालून या टोपी, कीर्तन रंगी बोधी गुरुकिल्ली सोपी. ज्यावेळेस शिरवस्त्र हे धारण केलं जातं आणि हा सगळा अलंकार हा बाणा धारण केला जातो आणि त्याच्यानंतर कीर्तनात करून लोकांच्या जनजागृती करण्याची ही फार सोपी आणि छान किल्ली माझ्या गुरुनी मला दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे या टोपीचा उल्लेख त्यांनी स्पष्ट केला आणि नवनाथ श्रेष्ठींच्या मूळ वेशभूषेत बदल होत गेला. पण मूळ भूषाची कंठ्या मेखला आहे, पुंगी आहे, तो मात्र कायमचीच आहे. आणि म्हणून गहिनीनाथ जेव्हा हे वर्णन करायचे त्याचं वर्णन सुंदर भक्त केलेलं आहे. देवेंद्रनाथांनी ते खूप सुंदर रीतीने मांडलंय. ते असं म्हणतात, सैली शिंगी गळा गोदडी, शोभे हस्तकी सुंदर फावडी.
अद्वैय निशान झळके, मुखी आवडी गुरु स्मरण. आणि म्हणून गहिनीनाथांच्या वर्णनात ह्याच याचा उल्लेख दिसतो आणि ते त्याला अद्वैय निशान. आणि म्हणून मीराबाई, संत मीराबाई आहेत, त्यांनी सुद्धा या नाथभूषेचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. ते काय म्हणतात? आऊंगी मै नहीं रहू रे, कर जटा धारी केसर, परिको फाडू कंठा पैरू लेंगू उपदेश, रुद्रमाळा मेशू दिलेले खप्पर लेऊ हात, माला मुदरा मेखला रे बाळा खप्पल लुंगी नाथ. आणि अशा प्रकारे वेशांचा उल्लेख प्रत्येक संतांनी नाथ स्त्रीनी केलेला आहे. आणि या संप्रदायात या वेशाचं अवडंबन न माजता याचा वैज्ञानिक आध्यात्मिक अधिकार स्वतः जगत राहून शिष्याला गुरु इतकं श्रेष्ठ बनवून त्यांच्याकडे ते संक्रमित केलेलं आहे, हे आपल्याला दिसतं. त्यामुळे ह्या गोष्टीचा अवडंबर माजवणारे, अगदी स्पष्ट शब्दात सांगते, पोटभिरू जे भोगी आहेत, साधू आहेत, जे समाजात याचं अवडंबर माजवतात, प्रस्थ माजवतात आणि मी मोठा आहे असं दाखवतात, प्रत्यक्ष ती भोंदूगिरी असते, अशांवर आमच्या बंडखोरी तुकारामांनी फार मोठे ताशेरे ओढले. या वेशभूषेचा केवळ परिधान केलं म्हणून तो वैरागी होत नाही, तो ज्याला आपण म्हणतो त्याला खरं खुरं वैराग्य येत नाही, तो ज्ञान वैरागी नसतो, तो तो बोंधू असतो. आणि म्हणून अशा या बोंधू साधूंचा निषेध आमच्या बंडखोर तुकाराम महाराजांनी केला. आमचे तुकाराम महाराज काय म्हणतात या भोंदू साधूंना, जे भोंदूगिरी करतात त्यांना? कान फाडून या मुद्रा ते घालिती, कान फाडून या मुद्रा ते घालिती, नाथ म्हणवती जगा माझी, घालोनिया फेरा मागसी द्रव्यासी, परी शंकरासी ना ओळखती, पोट भराया शिकती उपाय, तुका म्हणू जाय नरक लोक. तुकाराम गाथांमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की लोक पोटात द्रव्यासाठी, पोटासाठी हे धारण करतात, भोंदूगिरी करतात आणि या लोकांचं नाव खराब करतात. या जन्मात कितीही अशी वाईट कर्म करता आली तरी करू देत, पण त्यांना नरक यातना भोगाव्याच लागतील. म्हणजे भोंदूगणावर सुद्धा प्रहार केलेले आहेत, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे अशा भटक्या भिक्षुकांवर पण टीका केलेली आहे. आणि असे हे आराध्य दैवत असणार शिवसामरस्य सिद्धी प्राप्त झालेलं हे शक्ती साधन आहे. आणि म्हणून या शक्ती साधनात हठयोग प्रतिपेच्या उल्लेखात नाथ श्रेष्ठांनी आपण वंदन करूया आणि ही वेशभूषा परिधान करून या वेशेचा खराखुरा अर्थ सांगून साधकाची प्रगती करून नाथ संप्रदायातल्या सच्चाई आणि खऱ्या उपासनेत ज्या नवनाथांनी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण केलं, त्याग केला, भक्तीने पुढे नेलं, श्रद्धेने नेलं आणि नाथपंथाची शिष्या गुरु शिष्यांच्या परंपरेतून दाखवून दिली आणि खरा नाथ संप्रदायाचा उदय आणि विस्तार केला. अशा या सर्व नवनाथांना मनोमन वंदन करूया. आणि ह्या नवनाथ भक्तिसार ग्रंथातला हा नाथभूषेचा, नाथवेशेचा अर्थ, वैज्ञानिक अर्थ, प्राचीन अर्थ, आध्यात्मिक अर्थ ज्या आमच्या सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी असं छान उलगडून सांगितला, त्यांना मनोमन वंदन करूया. जय गुरु माऊली. आदेश आदेश आदेश. जय गुरु. जय